अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल लवकरात लवकर पाठवून द्या, केंद्राकडून मदत पाठवतो, अमित शहांचं आश्वासन. 2 दिवसांमध्ये अहवाल पाठवू अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. कारखान्यांकडून मदत मागण्यावरून नवीन वाद. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ऊस उत्पादकांकडून सक्तीनं प्रति टन 15 रुपये घेण्यासाठी शरद पवारांचा विरोध. तर कारखान्यांची मदत FRP मधून नाही तर कारखान्यांना होणाऱ्या फायद्यामधून मुख्यमंत्री मदत घेण्यावरती ठाम. गेल्या 4 महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंची 5वी भेट. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवरती 40 मिनिटं चर्चा. तर राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोन्ही बंधू एकत्र. विलेपार्ल्याच्या SRA मध्ये बिल्डरकडून अनिल परब यांनी 2 मर्सिडीज मिळवल्या. रामदास कदम यांच्याकडून आरोपांचा नवा बॉम्ब. तर आरोपांवरती उद्धव ठाकरे का बोलत नाहीत, रामदास कदमांचा सवाल. जरांगेंच्या दबावाखाली सरकारचा ओबीसींवरती अन्याय. वडेट्टीवारांचा निशाणा. जरांगे पाटलांनी 374 जातींच्या लोकांना समुद्रामध्ये बुडवून टाकावं. वडेट्टीवारांचा संताप अनावर. धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा तडाखा. नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. पावसामुळे सोयाबीनसह अनेक पिकांचं मोठं नुकसान. बुलडाणा जिल्ह्यातल्या बावनवीर मधल्या विसर्जन मिरवणुकीवरील दगडफेकीच्या प्रकरणी 20 जणांना अटक. गावामध्ये तणावपूर्ण शांतता. पोलिसांचा कडक बंदोबस्त. युरोपपर्यंत पोहोचलं बंडाचे वारे. जॉर्जियामध्ये सरकारच्या विरोधामध्ये आंदोलक रस्त्यावर. राष्ट्रपती भवनाला घेराव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.